एरवी कोरडी ठाक असलेल्या सीना नदीला यंदाच्या वर्षी महापुरासारखी परिस्थिती आली आहे आणि या पुरामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत सीना नदीनं आपल्या पात्रातून पाणी जे आहे ते बाहेर शेतामध्ये घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी सध्या दक्षिण सोलापुरातल्या वडकबाळ गावामध्ये आहे आणि या ठिकाणची परिस्थिती बघताय। जवळपास 1 किलोमीटरवरती सीना नदी आहे, मात्र शेतामधली ही परिस्थिती आपण बघताय। उभी पिकं पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत। माझ्यासोबत शेतकरी आहेत। दादा, मला सुरुवातीला तुमचं नाव सांगा आणि आत्ता शेताची काय परिस्थिती आहे? माझं नाव विनोद मुलगे। आज सध्या रास आलेला सोयाबीन सगळं पाण्याखाली गेलेलं आहे पावसामुळे। आता किती शेती होती तुमची आणि कधी पिकाची काय परिस्थिती होती याच्यात? आता पीक राशीला आलता, आता सध्या नाही म्हणलं तर आमचं 10 एकर सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे। बरं, हे आत्ता हा जो संपूर्ण पट्टा दिसतोय तो तुमची शेती आहे। आजूबाजूला ही जी शेती जिथे तिथं आत्ता माती दिसते, इथं काय परिस्थिती होती आणि कधीपासून पाणी असंच आहे? हे 5 ते 6 दिवस झालं पाणी असंच आहे। पाण्याची प्रमाण वाढल्यामुळे पूर्ण शेती पिकं पाण्याखाली गेलीत। त्या शेतकरी आमच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी कांदा पेरला होता, पूर्ण त्या कांद्याचं भुईसपाट झालेला आहे आता। अच्छा, तुमच्या शेतात काय काय या 10 एकरामध्ये तुम्ही म्हणता सोयाबीन आहे, अजून कुठली कुठली पिकं आणि त्यांची काय अवस्था आहे? सोयाबीन, कांदा आहे, बाजूला ऊस आहे, सगळं पाण्याखाली आहे। आणि ही संपूर्ण तालुक्याची हीच परिस्थिती आहे, सगळ्या गावाची हीच परिस्थिती आहे? वडकबाळ पूर्ण गावाची व आपल्या वडकबाळ, हुनमुर्गी, वांगी आजूबाजूच्या नदीकाठच्या गावांची सध्याची परिस्थिती अशीच आहे। घरात पाणी शिरलेलं आहे गावात। बरं, आणि साधारणतः कितीचं नुकसान, जर आर्थिक हिशोब जर घातला आपण तर किती लाखांचं नुकसान? आर्थिक हिशोब घालता येत नाही, खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं। सगळं पीक आता याचं पीक सध्या पाण्यात गेल्यामुळं शेतकऱ्या पूर्ण संकटात आहे आता सध्या। लागवडीचा खर्च वगैरे साधारण किती होता अंदाज? लागवडीचा खर्च, खुरपण खर्च सगळं मिळून नाही म्हणलं तरी एकरी एका शेतकऱ्याचं बैठलं तर तुम्ही एकरी 20 ते 30-40 हजारपर्यंत खर्च आहे सोयाबीनचा। कांदा बैठला तर त्यात नाही 80-90 हजारचा खर्च येतो एकरी। आता सरकारकडे काय मागणी असणार आहे? तोंडावरती दिवाळी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचंही नुकसान आहे। आता सरकारने सध्या आता ओला दुष्काळ जाहीर करावा व सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर होऊन त्यांना नुकसान भरपाई भेटावी। नक्कीच हे सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। खरं तर आपण याच्या आधी जे बघितलं, उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी, अक्कलकोट या सर्व तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं आहे। मी जसं म्हणालो की सीनेनं आपलं पात्र कधीच सोडलेलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्याचा विचार केला, भीमा आणि सीना या दोन्ही नद्या ज्या आहेत त्या तालुक्यातून वाहतात आणि दोन्ही नद्यांची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। सीनेनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात असं 1-1, 1.5, 2-2 किलोमीटर पाणी जे आहे ते शेतांमध्ये पोहोचलेलं आहे। त्यामुळे उभी पिकं पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली गेलेत आणि शेतकऱ्यांकडनं मागणी केली जाते की ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारकडनं जी काही मदत असेल ती नियमाप्रमाणे मदत मिळावी अशा अपेक्षा शेतकरी राजा बळकताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।